मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे गंगाधर शास्त्री तात्या भिडे यांच्या वडिलांना म्हणत असतात, वाडा तुमचा, इथे आता तुमच्या वाड्यातले रूमसुद्धा तुमचे, मग तरीसुद्धा त्या ज्योतीच्या शाळेचं सामान अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या त्या वाड्यामध्ये का ठेवले बरे? ते घ्यायचं आणि बाहेर फेकून द्यायचं ना. तेव्हा इथे तात्या भिडेचे वडील म्हणतात की फेकून द्यायला काही नाही, पण आमचा ड्युटा त्या ज्योतीच्या आहारी गेलाय ना. तो ज्योती म्हणेल तसं वागतो, त्याच्या प्रत्येक शब्दाला मान हलवतो, जणू काही त्याने काहीतरी मंत्र वगैरे फुकले असे वाटते. त्यामुळे आमच्या ड्युट्याला आता समजावेल कोण? गंगाधर शास्त्री म्हणतात, अहो मग तुम्ही कशाला आहात? काढा घरातून बाहेर, जास्त काही ऐकत नसेल तर. अहो ही आपलीच लोकं आहेत ना, जे आपला धर्म बुडवायला निघालेत. त्यांचं करायचे तरी काय? जा आणि कामाला लागा. शाळा काही झालं तरी बंद ही झालीच पाहिजे. त्यानंतर गंगाधर शास्त्री यांचे शिष्य म्हणत असतात की ज्योती फुले हाताबाहेर जायला लागलेला आहे, तर आता तो हाताबाहेर जर जात असेल ना तर त्याला वेठीस धरले पाहिजे, आणि त्यासाठी एकच उपाय, आपल्याला ज्योत्याचा काटा काढला पाहिजे, म्हणजे ना राहणार शाळा आणि ना राहणार फळा, असं गंगाधर शास्त्री म्हणत असतात. तेव्हा इथे गोपिकाने त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. ज्योतीच्या जीवाला धोका आहे ही गोष्ट आता सावित्रीला समजली पाहिजे. सावित्रीला सांगता येणार नाही, कारण गंगाधर शास्त्री यांची नजर तिच्यावरती असेल. म्हणून इथे गोपिका स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चेहरा लपवत पारूच्या घरी आलेली असते, आणि पारूला भेटून ती सांगते की तुझ्या इथे जावेला जाऊन सांग की ज्योतीच्या जीवाला धोका आहे. गंगाधर शास्त्रीने त्याला मारण्याची सुपारी देण्याचा निर्णय घेतलाय ही गोष्ट आता पारूला समजलेली असते. तेव्हा ती म्हणते की मी इथे आले होते आणि मी तुला हा निरोप दिला, हे कुणालाही कळू देऊ नकोस. जर इथे आमच्या स्वारींना कळलं तर माझं काही खरं नाही, पण हा निरोप तू जाऊन आता तुझ्या घरी ज्योतीला दे, असं तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे पारूला काळजी वाटते. ती म्हणते, अरे देवा, तात्यासाहेब. तेवढ्यातच इथे आता राजाराम येतो आणि म्हणत असतो, काय गं पारू, काय झालं? कसला विचार करतेस एवढा? तेव्हा पारू म्हणत असते, अव चला लवकर जाऊन तात्यासाहेबांनी निरोप द्या, त्यांच्या जीवाला धोका आहे. तेव्हा राजाराम म्हणतो, आपण कशाला जायचं? जसा तो वागतोय त्याच्या जीवाला धोका तर निर्माण होणारच ना. जा पहिली जा, मला भुका लागल्यात, काहीतरी जेवायला वाढ जा. तेव्हा इथे पारू म्हणते, अवं काय बोलताय तुम्ही? जा तुमचं तुम्ही वाढून घ्या आणि जेवा, मी जाऊन निरोप देऊन येते. तेव्हा राजाराम म्हणतो, काय म्हणालीस? तुला तिकडे निरोप द्यायला जायचं आहे? तुला का गं एवढा त्यांचा पुळका? तेव्हा पारू म्हणते, अवं असं का करताय? काय एवढा राग आहे तुमचा तात्यासाहेबांवरती? अहो शाळा सुरू करतायत ना ते, पोरीबाळींचा फायद्याचंच बघतायत ना ते. अहो लेकीबाळींचं चांगलं होईल शिकल्या तर, त्याच्यामध्ये वाईट काय आहे? एवढं कसला राग की त्यांच्या जीवाची तुम्हाला पर्वा राहिली नाही आहे? तेव्हा इथे ते हात जोडत्याने म्हणते, असं करू नका हो, जाऊन आता निरोप देऊन या. त्यानंतर गंगाधर शास्त्री दरोडेखोराला इथे आता सुपारी द्यायला आलेला असतो. पैशांची पिशवी त्याच्या हातात टाकतो आणि म्हणतो, पैशांची पिशवी घेण्याच्या आधी 10 वेळा विचार कर, काम होईल ना? तो म्हणतो की पैसे हातात घेण्याच्या आधीच मी विचार केलेला असतो, नंतर मी विचार वगैरे काही करत नसतो. किती दिवस लागतील काम व्हायला, असं इथे देशमुख विचारतो. तेव्हा दरोडेखोर म्हणत असतो की दिवस काही लागत नाही, लांबनं फक्त दाखवा ज्योती कोण आहे ते, आणि मग रात्रीच त्याचा काटो काढतो की नाही बघा. माझी ही कुऱ्हाड त्याच्या मानेवरून फिरलेली असेल. तेव्हा इथे आता ज्योतीचं नाव सांगितलेलं असतं, ज्योती फुले, आणि त्याची सुपारी दिलेली असते. तेव्हा इथे राजाराम आणि त्याचबरोबर पारू दोघेजण आपल्या घरी आलेले असतात. ज्योती कुठे आहे, ज्योती कुठे, असं विचारत असतात. तेव्हा दादा म्हणतात, का रे देवा, काय झालं तरी काय? दादांना आणि चिमणाला काळजी वाटू नये म्हणून पारू जास्तीचं काही सांगत नाही. माझ्या स्वप्नात आले होते आणि जरा वाईट स्वप्न होतं म्हणून फक्त बघायला आले होते, एवढंच पारू सांगून आता गप्प बसते. त्यानंतर इथे जो काही आता दरोडेखोर असतो तो ज्योती आणि इथे मोरोच्या समोर येऊन उभा राहतो. ज्योती आणि मोरोपंत शाळेसाठी देणगी गोळा करायला गेलेले असतात, आणि तेव्हा येत असताना त्यांना रात्र झालेली असते, आणि तेव्हाच तो दरोडेखोर इथे ज्योतीच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो आणि म्हणतो, काय रे, ये कुठं चाललास तू, आणि तू कोण आहेस र? पगडी वगैरे आहे म्हणजे ब्राह्मण वाटतोयस? तेव्हा मोरोपंत म्हणतो, हो मी ब्राह्मणच आहे आणि हा माझा मित्र आहे. तो म्हणतो की मला माहिती आहे, याचं नाव आहे ज्योती, बरोबर ना? मोरोपंतला म्हणतो, तू जा, मला आता ह्याच्या संग बोलायचं आहे. त्यानंतर इथे सावित्री अभ्यास करत बसलेली असते.
तेव्हा त्या ठिकाणी राजाराम आणि पारू दोघेजण येतात आणि म्हणतात, अगं सावित्री, ज्योती कुठे गेलाय? तर ते बाहेर गेलेत. काय झालं, काही काम होतं का? तेव्हा पारू म्हणते, अहो जाऊबाई, कधीपासून आवाज देते मी तुम्हाला. अहो तात्यासाहेबांच्या जीवाला धोका आहे, त्यांना आपण वाचवलं पाहिजे. तेव्हा सावित्री म्हणते, काय? ती म्हणते, चला आपण जाऊया. आणि जात असताना ज्योतीचे शब्द तिच्या कानावरती पडतात की सावित्री, तू अभ्यास करत असताना काहीही होऊ दे, आपल्या जीवाला इथे धोका निर्माण होऊ दे, या सगळ्यामध्ये आपला जीव गेला तरी चालेल, पण तू तुझ्या ध्येयापासून लांब व्हायचं नाही. आणि ते शब्द सावित्रीच्या कानावरती पडताच सावित्री इथे आता पूर्णपणे आपल्या जागेवरती येऊन उभी राहते आणि पुन्हा ते पुस्तक हातामध्ये घेऊन वाचनाला सुरुवात करते. पारू म्हणते, अहो जाऊबाई, हे काय केलं तुम्ही? आता तुम्हाला समजावून सांगितलं ना, तरी लगेच तुम्ही पुस्तक घेऊन बसलात. तेव्हा राजाराम म्हणतो, हिला त्या पुस्तकापरीस दुसरं काही दिसतंय की नाही? माणसाच्या जीवाची सुद्धा काळजी राहिली नाही वाटते हिला. तेव्हा इथे सावित्री म्हणते, असं नाही भाऊजी, अहो मला सुद्धा यांच्या जीवाची काळजी आहे, पण मी ह्यांना वचन दिलं आहे की मी अभ्यास सोडणार नाही, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. आणि अशी अचानक मी जर बाहेर गेले तर दादा आणि सासूबाईंना वाटेल की काहीतरी गडबड आहे, म्हणून मी कुठं जाऊ शकत नाही. पण भाऊजी तुम्ही जा, 2 माणसं सोबत घ्या आणि यांना बघायला जा. तेव्हा इथे पारू म्हणते की जाऊबाई बरोबर बोलत आहेत, अहो जा तुम्ही 2 माणसं घेऊन आणि तात्यासाहेबांनी शोधा. त्यानंतर इथे सावित्रीला विश्वास असतो की काय बी झालं तरी माझ्या मालकांमध्ये एवढी धमक आहे की त्यांच्यासमोर कुणीही आलं ना तरी ते टिकणार नाहीच, ते स्वतःची रक्षा करायला सक्षम आहेत. तेव्हा इथे मोरोपंतला जेव्हा दरोडेखोर म्हणतो की तू जा इथून आणि ज्योती फुलेलाच इथे थांबू दे, तेव्हा मोरो म्हणतो, मी कुठेही जाणार नाही आहे, हे बघा आम्हाला जाऊ द्या आणि माझ्या मित्राला सुद्धा सोडा. तेव्हा दरोडेखोर म्हणतो, नाही, त्याला मारायची सुपारी घेतले म्या, आमचा धर्मच आहे तो, मी धर्म बुडवणार नाही. एकदा पैसे घेतले तर इथे गळ्यावरती आता कुऱ्हाड फिरवल्याशिवाय मी काही स्वस्त बसत नसतो. तेव्हा तू जास्त बोलण्यामध्ये येळ वाया घालू नकोस, तू जा बरं. तेव्हा ज्योती म्हणतो की मोरो तू जा, जा मोरो. मोरो म्हणतो, नाही, काही झालं तरी मी तुला एकट्याला सोडून जाणार नाही ज्योती, काय पण होऊ दे, आपल्या दोघांचा जीव गेला तरी चालेल, पण मी तुला सोडून नाही जाणार. तेव्हा ज्योती म्हणतो, अरे बाबा, माझं काही झालं तर तू शाळा शिकवशील, तू लेकीबाळीनं शिकवशील, तू जा बरं आता. तेव्हा इथे मोरोपंतला ज्योती जबरदस्तीने मागे नेऊन उभा करतो. तेव्हा दरोडेखोर म्हणत असतो की चल, आता तुझी जी काय शाळा वगैरे आहे ना ती सगळी बंद होईल, ही कुऱ्हाड जेव्हा तुझ्या मानेवरती फिरेल. तेव्हा ज्योती गुडघ्यावरती बसतो आणि म्हणतो, फिरव, फिरव ना कुऱ्हाड. तेव्हा कुऱ्हाड फिरवत असताना ज्योती खाली वागतो, त्याच्या हातातली कुऱ्हाड काढून घेत त्याच्या डोळ्यामध्ये माती फेकतो आणि तीच कुऱ्हाड त्याच्या गळ्याला लावत म्हणतो, काय झालं, काय झालं, फिरवली का कुऱ्हाड? मी कोण आहे तुला माहिती आहे का? मी लहुजी वस्ताद यांचा पठ्ठ्या आहे, त्यामुळे उगाच माझ्या नादाला लागू नकोस. लहुजी वस्ताद यांना ओळखतोस ना? तो म्हणतो, होय तर ओळखतो की त्यांना, अहो त्यांच्या तर आम्ही स्वतःला पायाजवळ ठेवतो, असा आता दरोडेखोर म्हणतो. तेव्हा ज्योती म्हणतो, मग कशासाठी हे सगळं? आणि ह्या मारामारीला तुम्ही स्वतःचा धर्म म्हणवता, ती तुमची परंपरा आहे असं म्हणता. हे सगळं बदला, लोकांचा जीव घेऊन तुम्ही काय साध्य करताय? हे सगळं करायची काय बी गरज नाही. अहो हातामध्ये कुऱ्हाड घेण्यापेक्षा पाटी आणि खडू घ्या, अभ्यासाला लागा, अभ्यास करा, शिका, मोठे व्हा. तो म्हणतो की आमच्या पोरांना कोण शिकवणार मायबाप? तो म्हणतो, मी शिकवेन, घेऊन ये माझ्याकडे, मी तुझ्या पोरांना साहेब करेन, माझ्या शाळेमध्ये घेऊन ये त्यांना. तेव्हा इथे आता ज्योती त्याचा हात पकडतो. तेव्हा लगेच तो म्हणतो की तुमच्यासारखी माणसं लई कमी आहेत, मला माफ करा, मी चुकीचं पाऊल उचललं, पण माझा हात पकडू नका, अहो तुम्हाला इथे बाट लागल ना. ज्योती म्हणतो, कसला बाट आणि कसलं काय? आणि जाऊन आता त्या दरोडेखोराला मिठी मारतो आणि म्हणतो, बाट वगैरे काही नाही, तुझ्या पोरांना माझ्या शाळेमध्ये घेऊन ये, मी त्यांना शिकवेन आणि साहेब करेन, आणि ही पुन्हा कामं तुला करायची गरज नाही आहे. आपण जर एकमेकांच्या जीवावरती उठलो तर समाजाचं कल्याण कोण करणार, असं ज्योती त्याला समजावून सांगतो. त्यानंतर इथे आता ज्योती हातामध्ये कुऱ्हाड घेऊन गंगाधर शास्त्रीच्या घराच्या बाजूला जी खिडकी असते तिथे आलेला असतो. खिडकी उघडल्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, कोण? तेव्हा ज्योती ती कुऱ्हाड गंगाधर शास्त्रीच्या गळ्याजवळ लावतो. गंगाधर शास्त्री म्हणतो, काय रे, ती कुऱ्हाड बाजूला कर, बाजूला कर, माझ्या गळ्याला कुऱ्हाड लावतोस? ज्योती म्हणतो, नाही नाही, माझी एवढी हिंमत तुमच्या गळ्याला लावत नाही आहे, तुम्हाला दाखवायला आलो आहे, बघा ओळख पटते का? गंगाधर शास्त्री म्हणतो, माझी का ओळख पटेल, मला काय माहिती ही कुऱ्हाड कुणाची आहे, माझा काय संबंध? ज्योती म्हणतो, हो का, तुमचा संबंध नाही आहे का? नाही, एक दरोडेखोर भेटला होता, त्याच्या हातामध्ये ही कुऱ्हाड होती
आणि जेव्हा विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की सुपारी दिले म्हणून मला मारण्याची. मग त्याने नाव सांगितलं का? तो म्हणतो नाही, नाव नाही सांगितलं, पण म्हणाला की खूपच जास्त उलट्या काळजाचा आणि नीच माणूस आहे म्हणून असं म्हणत होता, पण त्याने नाव नाही सांगितलं. मी विचारलं तेव्हा म्हणाला लांबून घर दाखवतो म्हणून. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात मग काय झालं, घर दाखवलं का? तो म्हणतो नाही, त्याची गरज नाही वाटली, कारण मला माहिती आहे ना हे सगळं कुणी केलं आहे ते. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतो कुणी केलं आहे, नाव माहिती आहे का तुला? तो म्हणतो हो मला माहिती आहे, पण मी आता नाही सांगणार, नंतर कधीतरी सांगेन. तेव्हा ज्योती म्हणतो बरं ठीक आहे, निघतो मी, ही कुऱ्हाड राहू दे इथेच. गंगाधर म्हणतो का, माझ्या इथे कशाला ठेवतोयस, तू जा ना तुझ्याकडे घेऊन. ज्योती म्हणतो असं कसं, दरोडेखोर जेव्हा येईल तुमच्याकडे तेव्हा कुऱ्हाड घेऊन जाईल ना. तो म्हणतो इथेच राहू दे ही कुऱ्हाड, तुम्हालाच ते आता शोभून दिसते, कारण तुम्ही कामच तसं केलं आहे ना. तेव्हा इथे ज्योतीने इनडायरेक्टली सांगून टाकलेलं असतं की तूच तो नराधम आहे ज्याने मला मारण्याची सुपारी दिली होती. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ज्योतीने आता गंगाधर शास्त्रीला सांगितलेलं असतं तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही माझा जीव घेण्याचा प्रयत्न करा, पण काहीही झालं तरी शाळा बंद होणार नाही, शाळा ही सुरूच राहणार, असं ज्योतीने स्पष्टपणे गंगाधर शास्त्री यांना सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे गंगाधर शास्त्री घाबरतो. तो म्हणत असतो अरे देवा, मी तर याला मारायची सुपारी दिली होती, मग हा जिवंत कसा? आणि जर हा जिवंत आहे तर मग तो दरोडेखोर कुठे आहे, असा प्रश्न इथे गंगाधर शास्त्रीला पडलेला असतो. आणि जेव्हा गोपिका ऐकते, जेव्हा तिला कळतं की ज्योती जिवंत आहे, त्याला काही झालेलं नाही आहे, तेव्हा गोपिकाच्या जीवात जीव आलेला असतो, कारण त्याचं कार्य किती महान आहे. पोरीबालींना शिकवण्यासाठी इथे ज्योती जीवाचं रान करतोय हे गोपिकाला आता पटलेलं असतं, आणि त्यामुळे ती ज्योतीच्या ह्या कार्याला सपोर्ट करत असते. त्यानंतर इथे ज्योती घरी आलेला असतो. सावित्री विचारत असते की मालक, अहो कसे आहात तुम्ही, कुठे होतात तुम्ही, आणि कोण आलं होतं तुम्हाला मारायला, खरं खरं सांगा. ज्योती म्हणतो कोणी मारायला आलं नव्हतं, कोणी सांगितलं तुला? ती म्हणते इथे पारू आणि त्याचबरोबर राजाराम भाऊजी आले होते, त्यांनीच तर सांगितलं ना, जाऊबाईंनी आणि इथे राजाराम दादांनी. तेव्हा ज्योती म्हणतो अच्छा, म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे हे मला सांगण्याआधी तुला सांगितलं का? ती म्हणते नाही, तुम्हाला सांगायला आले होते, तुम्ही घरामध्ये नव्हता म्हणून मला सांगितलं. तेव्हा ज्योती म्हणतो की काही नाही गं, असंच. तेव्हा सावित्री म्हणते मला सांगा बरं कोण होतं? तेव्हा ज्योती म्हणतो मी आणि मोरो आम्ही वर्गणी गोळा करून आलो, देणगीचे पैसे मोरोकडे होते, आणि आम्ही असे मागे वळत असताना आम्हाला किळबिडाटचा आवाज आला. मागे वळून बघितलं तर दोन धिप्पाड गडी ह्या मोठ्या मोठ्या मिशा आणि ते उभे होते, त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाड वगैरे होती. तेव्हा मी मोरो पंतला म्हणालो देणगीचे पैसे घेऊन तू बाजूला उभा राहा, आणि मी विचारलं कोण आहात तुम्ही, काय पाहिजे तुला? तर तो आम्हाला काय म्हणाला माहिती आहे का, तंबाखू आहे का? तो म्हणाला की तंबाखू आहे का, तंबाखू असेल तर द्या. आता ज्योती म्हणतो माझ्याकडे तंबाखू नाही आहे, मी तंबाखू खातच नाही ना. ते म्हणाले काय तू तंबाखू खात नाही? ते म्हणाले की हट, चल निघ इथून, असं म्हणाले आणि निघून गेले. तेव्हा सावित्री म्हणते काय, तुमच्याकडं तंबाखू मागितला त्यांनी, तंबाखू? ती म्हणते खोटं बोलताय ना तुम्ही, खोटं बोललात ना माझ्याशी, खरं नाही सांगितलं ना मला. तेव्हा ज्योती म्हणतो सावित्री रडू नकोस, जोपर्यंत आपण मुलींची शाळा सुरू करत नाही तोपर्यंत आपल्याला मरण्याची सुद्धा मुभा नाही आहे, असं इथे ज्योती आता सावित्रीला म्हणतो की आपण मरूसुद्धा शकत नाही. तर पुढील भागामध्ये इथे आता सावित्रीला तिसरीची परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असतं. तेव्हा ज्योतीने आता काही क्वेश्चन पेपर तयार केलेले असतात स्वतःच्या हाताने, आणि सावित्रीला त्या सोडवायला सांगितलेल्या असतात. तेव्हा सावित्री किती सोडवते, किती राहतात, कुठे शून्य भेटतो, हे सगळं आता ज्योती सांगत असतो. तेव्हा तिला काही आता प्रश्नांमध्ये शून्यसुद्धा सापडलेला असतो, म्हणजे भेटलेला असतो. तेव्हा ज्योती म्हणतो की सावित्री, इथे तुला शून्य आहे कारण का, तू लिहितेस बरोबर पण तुझी पद्धत चुकीची आहे, आणि त्यामुळे इथे काही गोष्टी आता ज्योती स्वतः तिला शिकवतात, तिला क्लिअर करून घेत असतात. आणि मग इथे सावित्री आता जाते परीक्षेला. तेव्हा परीक्षेला गेल्यानंतर इथे आता म्हणजे इंग्रजी ज्या मॅडम असतात त्या सावित्रीची परीक्षा घेत असतात, आणि परीक्षेमध्ये तिला काही प्रश्न विचारतात, तोंडी प्रश्न, त्याचबरोबर लेखी, आणि ते सगळं करत असताना इथे आता सावित्रीची परीक्षा होते. आणि तेव्हा तिथे ज्योती येतो आणि म्हणतो काय झालं? तेव्हा तिथे जी आता टीचर असते, जी एक्झाम घेत असते, ती म्हणते तुम्हाला जे उत्तर देईन ते तुम्हाला ऐकवल का, तुम्ही ऐकू शकता का मी जे काही बोलेन ते? तेव्हा ज्योती म्हणतो हो ऐकू शकतो ना, काय झालं, नापास झाली की पास, असा प्रश्न आता ज्योतीने विचारल्यानंतर
इथे आता मॅडम जे काही बोलतात ते ऐकून सावित्री आणि ज्योती या दोघांनासुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.